बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च. मिरजेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्टा यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला. मिरज शहर पोलीस ठाण्यापासून ते मीरासाहेब दर्गा ते स्टेशन चौक, राजश्री शाहू महाराज चौक, गुरुवारपेठ ते बोकड चौक ते लक्ष्मी मार्केट असा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, शहर वाहतूक नियंत्रण शाखाकडील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. मिरज शहरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात होत असतो. हा सण मोठ्या शांततेत व आनंदाने साजरा करण्यात यावा, तसेच शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाय पोलीस प्रशासनाकडून दंगल नियंत्रण पथकाकडून लक्ष्मी मार्केट परिसरात प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यामध्ये अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. या रूट मार्चसाठी 18 अधिकारी, 130 अंमलदार, 141 होमगार्ड, RCPची एक तुकडी, SRPFची एक तुकडी सहभागी झाली होती. तर आगामी बकरी ईद हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलीस प्रशासनाकडून शुभेच्छा दिल्या. बकरी ईदच्या निमित्ताने मिरज शहर हद्दीमध्ये हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये SRPF, QRT, RCP आणि मिरज डिव्हिजनचे जवान, सातारा, सांगली जिल्ह्याचे जवान हे यांनी आम्ही रूट मार्च केलेला आहे. शहरातील मुख्य चौक आणि मुख्य रस्ते याचा रूट मार्च केलेला आहे. याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे तो एकतर कर्मचारी आणि नवीन आलेले SRPF यांना फॅमिलिअरायझेशन व्हावं की रूट, दुसरं नागरिकांमध्येही पोलिसांच्या तयारीबद्दल एक खात्री निर्माण व्हावी आणि जेणेकरून शांततेचं आव्हान येणाऱ्या बकरीनिमित्त व्हावं ही एक संकल्पनेतून हा रूट मार्च करण्यात आलेला आहे. आता या चौकात थांबल्यावर इथे एक डेमो होईल आमचा रायट कंट्रोलचा, जेणेकरून सर्व नागरिकांना पोलिसांचा प्रिपेअरनेस दिसेल. येणारी ही बकरी ईद ही सर्वांना चांगली जावो, सुख समाधानाची जावो आणि व्यवस्थित शांततेत जावो या त्याला आपण म्हणू लोकांना या आव्हानासहित हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. ठिकाणी स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल विषय औषधासाठी चालण्यात आलं. लॉज मध्ये होता ना, एका लॉज मध्ये. तुला माहिती होते का? तुला SDPO मिरज यांना जी माहिती मिळाली होती त्याच्यानुसार एका म्हैसाळ मधल्या एका लॉज मध्ये डान्स बार सदृश्य दारू पिऊन नृत्यांगना नाचणं आणि नाचणं असा प्रकार सुरू होता. त्याच्या अनुषंगाने रेड करण्यात आली आणि त्यात कारवाई करण्यात आलेली आहे. मला वाटतं 10 जणांवर, बरोबर आहे. आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायदा याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने अशा काही गोष्टी जर चालू असतील तर स्थानिक पोलिसांतर्फे आणि SDPO ऑफिस तर्फे तसंच आमच्या LCP तर्फेही कारवाई करण्यात येतील.